सोलापूर माळशिरसमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना, पिकअप विहिरीत कोसळून 8 भाविकांचा मृत्यू. आजची सर्वात धक्कादायक आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारी बातमी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून समोर आली आहे. देवदर्शन करून परतताना भाविकांच्या पिकअप वाहनाला भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 6 जण सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला आणि स्थानिक नागरिकांना ही हृदयद्रावक घटना माळशिरस तालुक्यातील मसवड पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावाजवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील रांजणी गावातील 14 जणांचा समूह मसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन आटपून सर्वजण पिकअप वाहनातून आपल्या गावाकडे परतत होते, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. परतीच्या प्रवासादरम्यान तांदुळवाडी गावाजवळ अचानक पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भरधाव वेगानं आलेले वाहन रस्त्याच्या कडेला गेले आणि थेट शेजारी असलेल्या खोल विहिरीत कोसळले. ही विहीर पाण्याने पूर्णपणे भरलेली असल्याने काही क्षणातच पाण्यात बुडाली. अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. मोठा आवाज ऐकून आसपासचे शेतकरी आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बचाव कार्य सुरू केले. काही जणांनी दोरखंड आणि इतर साधनाच्या मदतीने विहिरीत उतरून वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभाग, अग्निशामक दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य वेगाने राबवण्यात आले. या मोहिमेत 6 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले, मात्र 8 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांचा आकडा समोर येताच रांजणी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरल्या असून एका गावातील आणि एकाच परिचयातील अनेक व्यक्तींवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचाही समावेश आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. विहिरीत मृतदेह बाहेर काढताना उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडत होता. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. चालकाचा ताबा सुटला का? कसा? तांत्रिक वाहन बिघाड झाला होता का? रस्त्यावर एखादा अडथळा अपघाताला कारणीभूत ठरला का? याचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या घटनेनंतर पुन्हा एक विहिरीलगतच्या रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरींना संरक्षण भिंती किंवा मजबूत कठडे नसल्याने अशा दुर्घटनेचा धोका कायम असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान राज्यभरात या घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे. मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रांजणी गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. देवदर्शनासाठी आनंदाने निघालेला प्रवास काही क्षणातच मृत्यूच्या दरीत कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. आजच्या या दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा, वाहनांची क्षमता, चालकाची काळजी आणि धोकादायक ठिकाणावरील संरक्षण व्यवस्था याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीची उपाययोजना करणे आवश्यक आहे.